26 वर्सेस चॅलेंजर. चॅलेंज आहे, आव्हान आहे, चॅलेंज आहे. पण काय आहे, एक चॅलेंज आपको चेंज कर सकता है. चॅलेंज चेंज जवळचा संबंध आहे, त्याच्यामुळे चॅलेंज आहे, चॅलेंजर आहे. आणि चॅलेंजरला ही ट्रॉफी पाहिजे. एक ट्रॉफी त्यांच्याजवळ आहे NC चषकाची, पण ही ट्रॉफी त्यांना पाहिजे. बघूया ती ट्रॉफी येते का. आणि तीच कहाणी शेवी 26 चंदन सरची आहे. मॅच नंबर 13 आपल्याला पाहायला मिळतंय. चॅलेंजर वर्सेस शेवी 26 हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न, गडीबाद होतोय या ठिकाणी. नॉन स्ट्राईक एंडला आणि रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न. मुनाफचा चेंडू सरळ बघा, आपण रिप्ले मध्ये पाहू शकता काय घडलं होतं त्या चेंडूवरती. रिव्हर्सचा अटेम आणि बरोबर ऑन खाली वाकले होते, पण बरोबर मिडल स्टंपला मिडलला लागेल, म्हणजे मिडल स्टंपच्या मिडलला लागेल इतका चेंडू बरोबर त्याकरता चांगला. आणि नाही तिथून पंचाकडनं आला पहिला विकेट लवकर गमावलाय. आणि जसं का याला आपण गेले कित्येक वर्ष पाहतो, इतक्या वर्षामध्ये प्रेक्षकांना नेहमीच पाहिले संडेचं ते वाट बघत होतं, फंडेवाला सीन आहे. आणि आज बघतोय जरी आता ही लढाई त्या सुपर 6 मधनं टॉप 3 वरती आले, तरी अजून जर बघितलं तर मुख्य जो प्रवेशद्वार आहे ना नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाचा, त्या मेन गटवरनं अजून प्रेक्षक आत येत आहेत या सामन्याला पाहण्यासाठी. नुसता आतमध्ये येत नाही आहे, पण तो हातामध्ये काही ना काहीतरी घेऊन येतोय. तो कारण मागेला आपण बघितलं तर गणेश नवीन फलंदाज आलेत. गणेश पहिल्या चेंडूवरती पहिल्या षटकामध्ये गडीबाद झालाय. खोलवा टप्प्याचा चेंडू होता, समोर ड्राईव्ह केलाय, चेंडू जातो लॉंगनच्या क्षेत्रामध्ये. जोपर्यंत फील्ड करतील तोपर्यंत एक धाव या चेंडूवरती पूर्ण. एका धावाने स्कोर चालू आहे. अक्षय कासार, म्हणजे आपल्याला जर आठवत असेल एक 3 वर्षाचा काळ अगोदर प्रथमेश ठाकरे खेळले होते. एक मॅच मध्ये प्रथमेश ठाकरे कमी पडले होते आणि त्यावेळेला अक्षय कासारचा खेळ. ठोकलेले 3 षटकार, समोरच्या दिशेने ठोकलेला तो खेळ तो आपण पाहिलाय. अक्षय कासार आहेत स्ट्रायकर एंडला सज्ज. द मॅन फ्रॉम भिवंडीचा हा फलंदाज आणि त्याच्या बॅटमधून या धावा येत आहेत. धावसंख्या पुढे सरकली जाईल. बघितलं आपण 2 या धावसंख्येवरती. अगदी बघितलं आपण वेळ मी म्हणेन बरोबर मी म्हणेन खास करून अक्षय कासार यांच्याबद्दल म्हटलं आहे, कारण ते 3 षटकार त्याच्यामुळेच मी म्हणेन खास करून बघितलं ती स्पर्धा जिंकली त्यांच्या संघाने. नक्की शिवान स्पोर्ट्स चॅलेंजर कडनं खेळले होते त्यावेळेला. अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मिस्टर स्टोक झेल दुसरा विकेट, दुसरा गडी. शेवी 26 देखील आहे. बॅट थोडी हातामध्ये फिरली गणेशांच्या. आणि समोर आपण बघतोय लॉंग ऑफ रिझन मध्ये एक चांगला झेल टिपला गेलाय. गडी बाद झालाय. दुसरा 2 गडी बाद 2. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय. तसं मी कहतोय ना, म्हणजे जसं चॅलेंजरची कहाणी आहे ना, तसं शेवी 26 चंदन सर. नक्कीच संदेश जाधव यांच्या संघाबद्दल तेच उल्लेख केला जाईल की गेले कित्येक वर्ष तेही खेळतात, तेही या स्पर्धेला खेळत आहेत. एकदा त्यांनी तो प्रवेश आलेलाही होता जवळजवळ, पण तिथे थोडासा प्रयत्न तो हुकला होता. आज त्यांना ती संधी साधायची आहे. आज तिथे जिंकायचं आहे, जल्लोष करायचा आहे. त्या उद्देशानं ते शेवी 26 चंदन सरचा संघ या मैदानावरती खेळतोय. एका बाजूने चंदन सरचा संघ आहे, दुसऱ्या बाजूने बघितलं चॅलेंजर संघ पाहायला मिळतोय. 2 धावांवरती पाहायला मिळत आहेत. एका बाजूने भिवंडीचे ते खेळाडू पाहायला मिळत आहेत आणि दुसऱ्या बाजूला बघितलं तर विरार पट्ट्यातील खेळाडू आणि मुंबईचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचा चेंडू ब्लॉक कॉलचा चेंडू होता. बघितला आपण खोदून काढतो त्या चेंडूला सिंगल आलाय. कार्पेटच्या बाजूने चेंडू निघून गेला, रोटेट झालाय. दुसऱ्या धावेसाठी 2 धावा येतील काही शंका नाही आहेत. 2 धावा आहेत आणि या 2 धाव्याने धावसंख्या पुढे सरकली जाईल 4 या धावसंख्येवरती. एंड ऑफ दी ओव्हर नंबर फर्स्ट इयर. पहिल्या षटकाची समाप्ती होते आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 4 फलकावरती पाहायला मिळते. चला गाणं घेऊया आणि पुन्हा एकदा या मैदानावरती येऊया. डीजे
मुनाफचा पहले षटक संभले, मुनाफचा पहले षटक बिल्कुल ऐसे कहेंगे ना कैलाश जी, मुनाफ का मुनाफे वाला और खत्म हुआ है. कारण मुनाफच्या षटकामध्ये धावा आल्या, 4 विकेट गेले, 2 पहिल्या षटकाचा केस संपलाय. धावा आहे धापलकावरती, 2 गडी बाद, 4 धावा चॅलेंजर. पण जोपर्यंत अक्षय कासार आहे, कारण या मैदानाने पाहिलंय शिवांस्करने खेळताना तो केलेला आक्रमणाचा खेळ बरोबर आपल्या या पॅव्हिलियन जे आहे कैलासवासी नितीन गणपत पाटील पॅव्हिलियन आहे त्याच्या उजव्या बाजूला डोक्यावरनं ठोकलेला षटकार आपण पाहिला आहे. त्याच्यामुळे अक्षय आहे, अक्षय कासार आहे, तोपर्यंत आशा अपेक्षा जिवंत आहेत. स्ट्राईकला अक्षय कासार, द मॅन फ्रॉम भिवंडी. लॉब करण्याचा प्रयत्न, गडी बाद, परतावा लागेल अक्षय यांना. डीजे विकेट, बिग विकेट, जोर का झटका, धीरे से नहीं लगा है, जोरात लागलाय, जोरात लागला. ऑफ स्टंपच्या बाहेर ना खेळायचा होता, खेचून मारला होता फटका. वाईडिश लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या बरोबर मध्ये हा क्षेत्ररक्षक होता कावकाना म्हणूया, त्या ठिकाणी होता. शरीराचं संतुलन सांभाळलं, बॉडी बॅलन्स राखलं आणि विकेट प्राप्त केला. बरेचसे प्रेक्षक वर्ग युट्यूबवरती देखील आहेत, त्यांचंही सहर्ष स्वागत आहे. काही प्रतिक्रिया त्यांचे आपण पाहिल्यात. नक्कीच मला वाटतं सुरेंद्र गरज बघितला आपण, मीरा भाईंदर वरून मगाशी बघत देखील आपल्यासाठी बघितलं आपण, त्या शुभेच्छा दिल्या होत्या आणि त्यांचं सुद्धा मनपूर्वक मी आभार व्यक्त करतोय. तुकाराम मांगेला नक्की त्यांचाही आभार, कारण त्यांच्या प्रतिक्रिया, त्यांचा प्रतिसाद, काही सूचनाही आहेत. म्हणजे काही प्रेक्षक आहेत तिथे, त्यांनी आपल्या काही सूचनाही केलेल्या आहेत, त्याच सूचनांचाही स्वीकार. वसंत नवीन फलंदाज वसंत नॉन सेकंडला पाहिलं तर निरंजन आझम जे दुसऱ्या षटकात आणण्यासाठी रेडी आहेत. 1.1 षटकांचा खेळ आतापर्यंत पूर्ण झाला आहे. स्कोर 3 गडी बाद. नाजूक अवस्था आहे. आता अक्षय बाद झाल्यात. नवा हिरो, नवा नायक, नवा खेळाडू आणि नवा मॅच विनर चॅलेंजरला इथे यायला पाहिजे. चॅलेंजर ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, पॉईंटच्या बाजूने चेंडू होऊन जातोय. 1 धावे चेंडूवरती पण दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा चेंडूवरती पूर्ण करतोय. तिसरी धाव देखील या चेंडूवरती पूर्ण केली जाते. या 3 धावांनी स्कोर जाऊन पोहोचेल तो 7 वरती. पहिल्यांदा असं घडलंय, धावा आल्यात काय या 3 धावांचा म्हणतात ना 1 2 3 ज्यावेळेला शर्यत लागते ना त्यावेळेला याचा उच्चार होतो 1 2 3. आता या 3 धावा आल्यात, शर्यत ऑन आहे. वेगाने धावण्याचा प्रयत्न चॅलेंजर करेल की शैवी 26 थोडंसं रोखेल. बिलकुल तुकाराम, मग 7 धाव फलकाची पाहायला मिळत आहेत. निरंजन 2 आणि वसंत बघितला 3 वरती खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हर द विकेटचा मारा होता, टप्पा पडला, थोडासा लो राहिला. जागते राहू का आदेश देते विकेट. बिलकुल बघितलं आपण स्टंपच्या जस्ट बाजूने चेंडू निघून जातो. तुकाराम मागेला शफल केलं होतं बघा, शफल केलं होतं पण काय केलं त्यांच्या दिशेने चेंडू हाताळला. थोडासा कटही झालाय. टार्गेट होतं मिड विकेट आणि स्क्वेअर लेगला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला गेला होता. निरंजन यांनी निर्धाव चेंडूची सांगता होत असताना 1.3 षटकांचा खेळ. धावा धापलकावरती 7. बॅक टू द बॉलर, बॉलरच्या दिशेने खेळला होता. 1 धावा चेंडूवरती पूर्ण दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जातोय. थोडंसं फंबल झालं तिथे. 2 धावा चेंडूवरती पूर्ण 2 धावांनी स्कोर जाऊन पोहोचेल तो 9. थोडीशी अडकाळ सुरुवात आहे पण कदाचित आता हे रात्रीचं सत्र सुरू होते. इथे किती धावा आवश्यक असायला आणि किती धावा चॅलेंजेबल ठरतील याच्यावरती चर्चा नक्कीच केली जाईल. नक्कीच 25 ते 30 धावा व्हायला हव्या तर एक मी म्हणेन चांगलं टोटल नक्कीच पाहायला भेटेल याची शंका नाही. परंतु 9 धावा आतापर्यंत पाहायला भेटलेल्या आहेत मी म्हणेन. 2 चेंडू शिल्लक आहेत. स्क्वेअर कटचा फटका खेळण्याचा प्रयत्न, डीप मध्ये चेंडू निघून जातोय. 1 धाव आले, रोटेट झाले. दुसऱ्या धावेसाठी 2 धावा येतील का बघायचंय. 2 धावा कंप्लीट झालेत. या 2 धावेने धावफलक पुढे सरकले जाईल. बघितलं आपण 11 या धावसंख्येवरती. 11 इज द स्कोर हिअर. चला या आता समोरच्या कक्षाच्या बाजूला काहीशी मुलं आहेत किंवा काही आहेत त्यांना विनंती आहे थोडं शांत बसा कारण आता कॅमेरा तुमच्यापर्यंत आणावा लागेल आम्हाला. 1.5 षटकांचा खेळ. धावा आहे धावफलकावरती 11. महत्वाचा मॅच आहे चॅलेंजर वर्सेस शेवी 26 चा हा मॅच
निरंजन खेळतात 6 वरती, वसंत खेळतात 3 वरती. यानंतरचा होणारा मॅच तोही महत्वाचा आहे. यानंतरचा होणारा मॅच अक्षय 11 आणि फोर्ट 11 चर्चगेट. यानंतरचा होणारा मॅच अक्षय 11 आणि फोर्ट 11 चर्चगेट. शेवटचा चेंडू समोर डाऊन द ग्राउंड खेळले, समोरच्या दिशेने चेंडू चालला, जवळ फील्ड करतील. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा चेंडूवरती पूर्ण करतोय फलंदाज. या 2 धावांनी स्कोर जाईल तो 13-13. ते या 2 षटकांचा खेळ संपलाय. 13 झाल्यात, अजून किमान 13 पाहिजे. अक्षय 11 आणि फोर्ट 11 चर्चगेट. आपण टॉससाठी रेडी राहा. इनिंग मध्ये ब्रेकमध्ये टॉस केला जाईल, त्यामुळे आपण रेडी राहायचंय. 2 षटकांचा खेळ. स्कोर 13-13. 13 धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. तर तुकाराम, नेहमी तुम्हाला पटकावायचं असतं पारितोषिक, त्यासाठी तुम्हाला करायला हवी ती कोशिश, तरच तुम्हाला मिळेल ते पहिलं बक्षीस. तर पहिलं बक्षीस कोणाला मिळेल याच्यावरती देखील नजर आहे तुकाराम गेला. नाही, एका प्रेक्षकाने तर प्रश्नही विचारले की बाबा आजची फायनल कोण मारेल. मी बोललो फायनली अजून सांगू शकत नाही की फायनल कोण मारेल, त्याच्यामुळे थोडा वेळ वाट बघावी लागेल. 6 संघ तुल्यबल आहेत, 6 संघ बॅलन्स आहेत, त्याच्यामुळे नवा विजेता येणार, न्यू विनर येणार. पण तो विनर कोण असणार, कोणाच्या हात त्या ट्रॉफीला लागणार आणि कोण ती ट्रॉफी उंचावणार. शेवटचं षटक जयेश. आखू टप्प्याचा चेंडू होता, समोर खेळलाय, व्ही मध्ये खेळलाय, चेंडू जातोय जबरदस्त. क्षेत्ररक्षक वेगाने येईल. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. 2 धावांनी स्कोर जाऊन पोहोचेल 15 धावा. बऱ्याच वेळा असं झालंय की हाय स्कोरिंग गेम त्याचा पाठलाग करताना जवळजवळ पोहोचलाय, लो स्कोरिंग इंटरेस्टिंग झालाय. त्याच्यामुळे शेवी 26 माहिती आहे, ही पकड तुम्हाला घट्ट बसवायची आहे, धावा नाही द्यायची आहेत. 20च्या पार जर नाही जाऊ शकले त्यांच्यासाठी ॲडव्हान्टेज असतील तर 25च्या जवळ जाण्याचा प्रयत्न चॅलेंजर करणार. डान्सिंग ऑन द पिच पुढे खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. सिंगल आले, एकच धाव. एक धाव फार महत्वाची आहे. मी नेहमी म्हणत असतो सिंगल्स आर कॉल्ड द लाईफ लाईन ऑफ द क्रिकेट. आणि बघितलं आपण ते सिंगलचा वापर तुकाराम गेला. सिंगल पाहिजे, स्ट्राईक रोटेट पाहिजे, पण वेळेवरती मोठा फटका पण पाहिजे. काय तर की एक पहिल्या गिअरमध्ये गाडी चालवली तर इंजिन गरम होणार, वेळेवरती गिअर बदलणं गरजेचं आहे. गिअर बदलण्याचा प्रयत्न होता, खेळाय चेंडू, क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू बंद आला मिड विकेटचा. 1 धाव चेंडूवरती पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. 1 धाव चेंडूवरती हळूहळू चाललाय मॅच. आता 17 धावा दाखल कर. शेवटचे 3 चेंडूवरती 3 धावा, 20 धावा. 3 चेंडूवरती 10 धावा, 27 धावा. 3 चेंडू आहेत शेवटचे या पहिल्या इनिंग मधले. बिलकुल इनमीन 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 17 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. ऑन साइडला 1 बाउन्स मध्ये चेंडू बघायचा आहे. 2 बाउन्स आणि आता मात्र सीमारेषे बाहेर चौकारासाठी. रात को खाओ पिओ, दिन को आराम करो. याला पहिलाच माहिती होतं का व्हॉट्सअप फेसबुक येईल, लोक रात्र जागतील. गाणं माहिती होतं, परंतु ते मित्राला रात्रीच घरी पाठवा. नाही बरोबर आहे. चला थोडंसं आपण बघतोय मुख्य स्टेज आहे तिथे टॉस केला जातोय. रणजिश पाटील आहेत, राजू नाईक आहेत. पुढच्या मॅचचा टॉस नाणेफेक केली जाते. फोर्ट 11 चर्चगेट आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर टीम अक्षय 11. टॉस मॅच वरती नजर आहेत. 1 चौकार आला, 1 चौकार, 4 धावा. आखू टप्प्याचा चेंडू होता, समोर खेळले हवेमध्ये, क्षेत्ररक्षक थोडासा दूरवरती आहे, जोपर्यंत येतील 1 धाव चेंडूवरती. 2 धावांचा प्रयत्न, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय. 2 धावा चेंडूवरती पूर्ण. स्कोर जाऊन पोहोचला 23. मी म्हटलं होतं ना इथून 10 आल्या तर 27 वरती पोहोचेल. चौकाराला 27, षटकाराला तर 29, 2 आला तर 25.
3 for 23 शेवटचा चेंडू या इनिंग मधला, पहिल्या इनिंग मधला हा शेवटचा चेंडू. 23 धावा झाल्यात. लक्ष्यमच्या बाहेरचा चेंडू आहे, वाईडचा इशारा पंचांच्या माध्यमातून येतोय. पण कैलास इतकी धावसंख्या आल्या ना, याच्याने मॅच बनवू शकतो, इथे मॅच रंगू शकतो. एक चांगला फटका इथून 30 पर्यंत पोहोचेल, एक चांगला चेंडू. जयेश शेवटचा बॉल, विकेट की मोठा फटका. माहोल बनला बिलकुल माहोल बनला. ऑफसाईडच्या दिशेने ड्राईव्ह केलाय, वाईडिश लॉंग आपल्या क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव या चेंडूवरती पुन्हा दुसऱ्या धावेचा प्रयत्न. थ्रो झालाय चेंडू फेक देखील झालाय. विजय जाधव यांनी यष्ट्यांवरती चेंडू आदळलाय. विकेट 25 झाल्या, शेवट 26, टार्गेट 26. प्रेक्षकांना जर पाहिलं तर चारी बाजूला प्रेक्षक आणि प्रेक्षक स्क्रीनवरती पहिला 25 धावा केल्या गेल्या या मॅच मध्ये, ज्याच्यामध्ये शेवटला वसनने केलेली 13 धावांची खेळी उपयुक्त आहे. मुनाफचं पहिलं षटक 4 धावांचं 2 विकेटचं, दुसरं षटक आझमचं 9 धावांचं 1 विकेटचं, शेवटचं षटक जयेशचं आले 12 धावांचं. या ट्रॉफीज आहेत, ज्या ट्रॉफीज करता ही लढाई चालू आहे पूर्णपणे. जे टाटी चमचमती ट्रॉफी, मागे जसं चर्चा झाली होती की या स्पर्धेचं प्राइज, मी म्हटलं प्राइज नाही, प्रत्येक जण येतोय प्राइड साठी खेळतोय. ही मानाची, प्रतिष्ठेची, अभिमानाची ट्रॉफी आहे, ती पटकावायची आहे. पाटील परिवाराची स्पर्धा जिंकायची आहे. 25 वर्षाची परंपरा लाभलेली स्पर्धा जी जिंकायची आहे, आणि ते पाहण्यासाठी प्रेक्षक वर्ग अलोट इथे लोटलाय, आणि तोही आपण पाहतोय. नक्कीच प्रेक्षक वर्ग बघितला आपण, आपला जवळचा प्रेक्षक आहे, मी म्हणेन तितकाच लांबचा देखील प्रेक्षक वर्ग आहे, कारण ओपनचे ते खेळाडू आहेत आणि त्या कारणास्तव आपल्याला प्रेक्षक थोडेसे लांबचे देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु मागच्या वर्षीची आठवण काढली ना तुकाराम मांगेला, रौप्य महोत्सवी वर्ष, मी म्हणेन पार्किंगला देखील जागा नव्हती, एवढा मोठा प्रेक्षक वर्ग होता. नक्कीच, म्हणजे बऱ्याच वेळेला त्या स्पर्धेचा उल्लेख केला तर कदाचित तशी स्पर्धा म्हणजे या अगोदर कधी आपल्या मैदानावरती झाली नाहीये. अशी स्पर्धा गेल्या वर्षी रौप्य महोत्सवाचा सिल्वर जुबली इयर जे आपण पार केलं होतं त्यावेळेला पाहिली होती. ऑल इंडिया ओपन ज्यावेळेला 5 लाखाची स्पर्धा पाहिली होती, पण ही स्पर्धा आहे. आणि आता स्क्रीनवर जे पाहतो एनसीसी बी संघ आज जे फायनलची ट्रॉफी जिंकलेत, ती ट्रॉफी आणि नक्कीच नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या वतीनं त्या एनसीसी बी च्या प्रत्येक खेळाडूंसाठी शूज, हे फायनल मारले शूज प्रत्येक खेळाडूला इथे डिक्लेअर झाले. स्क्रीनवरती पाहतोय आपण समसमती आज कसरालीच्या मैदानावरती एनसीसी बी संघानं तिथे जिंकले. तिथे एक संघही होता, वैतरणाचा विभागही होता, आणि त्या ठिकाणी एनसीसी बी जो दुसरा संघ आहे त्या संघानं फायनल मारले. चला मॅचच्या दिशेने जाऊया. मॅच ही कळ्या तितकीच महत्वाची आहे. टॉप 3 मध्ये जायचं आहे, 3 मध्ये जायचं आहे, 6 मधनं 3 मध्ये उडी मारायची आहे. तर हा सामना जिंकायचा आहे, चर्चा झाली मैदानामध्ये. चॅलेंज साठी तयार आहेत शेवी 26, त्या 26 रन करण्यासाठी ते पण तयार आहेत. 26 चा पाठलाग करायचा आहे. सलामीची जोडी मैदानावरती सज्ज झाल्यात. एका बाजूला पाहिलं तर विजय जाधव स्ट्रायकर एंडला फलंदाज, गणेश आहे तिथे. पहिलं षटक कोण हाताळणार त्याच्यावरती चर्चा चालली आहे. आणि जी ट्रॉफी कसराईच्या मैदानावरती जिंकले तिथे मॅन ऑफ द सिरीज धीरज पाटील, ज्याने मॅन ऑफ द सिरीज देखील घेतले, मालिकावीर. आता तो खेळताना दिसणार आहे ज्यावेळेला एनसीसी नारंगीचा संघ त्या सुपर 6 मधला 3रा सामना खेळणार आहे सँडी स्पोर्ट्सच्या समोर. विजय जाधव बघितला आपण, आणि त्याच्यानंतर गणेश ही जोडी विकेटवरती पाहायला मिळते. गणेश स्ट्राईकला पाहायला मिळतोय, आणि त्याच्यानंतर विजय जाधव बघितला आपण नॉन स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय.
गोलंदाजी मागकडनं बघितलं आपण गोलंदाज सज्ज होत असताना पाहायला मोठा सामना, कारण एका बाजूने बघितला चॅलेंजर, दुसऱ्या बाजूने शेवी 26 हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय तुकाराम मंगेला. रोहित 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 पहिलं षटक हाताळण्यासाठी रोहित. आता दोन अर्थ निघतात रोहितचे, एक तर इंग्लिश मध्ये पाहिलं तर हिट व्हायचं आहे आणि मराठीमध्ये पाहिलं तर हित जपायचं आहे. रोहित आपल्या टीमचा हित. रितेश आल्यात पहिला चेंडू हाताळण्यासाठी. रितेश पहिला चेंडू तेज तर्रार आहे. पहिला चेंडू ऑन टार्गेट ऑन मार्क. पहिला डॉट बॉल. 26 धावांचा पाठलाग आहे. शेवी 26 पाठलाग करतोय. सुपर 6 मधनं गाडी टॉप 3 मध्ये न्यायची आहे. नक्कीच पहिला चेंडू बघितला आपण तर डॉटची सांगता पाहायला मिळतंय. हुकचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. रितेश पुन्हा एकदा सज्ज होतोय. ऑफ साइडला इनटू द गॅप. काय निघून जाईल का चेंडू? नाही, क्षेत्रशः वेगाने जातोय. 2 धावा येत आहेत आणि 2 धावेने ऑन द मार्क पाहायला मिळतोय शेवी 26 या ठिकाणी. 26 धावांचा पाठलाग करायचा आहे. अजूनही 24 धावांची गरज आहे. 24 धावांची आवश्यकता आहे. विजय जाधव नॉनस्ट्रायकिंगला, स्ट्रायकरला गणेश आहे. ही लढाई जशी चेंडू आणि बॅटची आहे, बॅट अँड बॉल मधली लढाई आहे, तशी ही डावपेचाची. कोणाच्या अगेन्स्ट काय डावपेच आखायचे आहेत, कोणाच्या अगेन्स्ट काय स्ट्रॅटेजीने जायचं आहे. पाठीमागे पाहिलं तर अक्षय कासार आहेत, सिनियर खेळाडूंची चर्चाही करतायत. हा सामना महत्वाचा आहे जो आपल्याला जिंकायचा आहे आणि त्याची चर्चा मैदानावरती देखील चाललंय. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. धावा धापलकावरती 2. 26 धावांचा पाठलाग केला जातोय. आउटसाइड एज आवाज आलाय, तिथे आवाज आलाय, तिथे डीजेचा आवाज येईल. डीजे मॅच बघा, मॅच बघा. वेल 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 काय चाललाय खेळ. पाठीमागे टिपलाय झेल. मॅच मधला रोमांच आहे हा मॅच. जसा एखादा अगोदरचा मॅच पाहिलाय कैलास आपण, मोठ्या धावसंख्येचा पाठलाग होताना डिशुम वाला फायटिंग वाला. हाय ना, रविवारचा दिवस काय असतो माहितीये का, बरेच जण आपली नखं कापतात. ज्यांनी नाही कापली त्यांना नखं कुरतडणारा मॅच हा होऊ शकतो. नेल बेटिंग फिनिश होऊ शकतो. बरोबर आहे, नख देखील कापतात आणि केस देखील कापतात. नाही नक्कीच, त्याच्यामुळे हा मॅच नखं कुरतडणारा होऊ शकतो. त्याच्यामुळे या मॅचला मजा येणार आहे. नवीन फलंदाज मैदानात दाखल होतोय. नक्कीच मोठा सामना है. तुकाराम मंगेला, जो पानी से नहाएगा वो लिबास को बदल सकता है, लेकिन जो पसीने से नहाएगा वो इतिहास को बदल सकता है. इतिहास कोण बनवणार याच्यावरती देखील नजर आहेत. पर तो अप्रतिम क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. अप्रतिम. आणि जसं तुम्ही उल्लेखही केला, नक्कीच कारण मेहनत करायची आहे, परिश्रम करायचा आहे, तरच तुम्हाला ट्रॉफी मिळणार. जर नशीब आहे तर तुमच्या हातामध्ये मिळणार. लक फॅक्टर महत्वाचा आहे, पण त्याच्या जोडीला मेहनतही महत्वाची आहे. त्याच्यामुळे मेहनत करायची आहे. यश चव्हाण क्रमांक 3 वरती फलंदाजासाठी यश चव्हाण. आखो टप्प्याचा चेंडू हुक केला. हुक झेल. वेल पुन्हा झाले डीजेची. फायर, कारण रितेश हॅट्रिकच्या मौक्यावरती आहे. तिसऱ्या चेंडूवरती तो गडी बाद केला होता. चौथ्या चेंडूवरती आता मात्र गडी बाद केलाय. काय 5व्या चेंडूवरती डॉट जाईल की गडी बाद होईल की या ठिकाणी धावा येतील तुकाराम मंगेला? नाही, दोन्ही होऊ शकता. कारण एका बाजूला जर पाहिलं तर शेवी 26 ही कमी नाहीये. या सवांचा हुकचा फटका मिड विकेटला, काय झेल टिपलाय, अप्रतिम झेल मिड विकेटला. सुंदर झेल. आपल्या शरीराचं संतुलन सांभाळत असताना ओमकार होते आणि त्याने झेल टिपलाय. रितेश आहे जे गोलंदाजीसाठी 2 विकेट. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे, म्हणून म्हटलं ना हा क्लोज इन्काउंटर आहे. हॅट्रिक बॉल एकदा टाळ्यांचा गजर. हॅट्रिक साठी येईल. डब्ल्यू 2 डब्ल्यू आल्यात.
स्ट्रायकरला फलंदाज देखील आहे रितेश ऑन हॅट्रिक. डब्ल्यू अगेन यावेळेला खेळण्याचा प्रयत्न चुकलाय. उमेश आले होते. डॉट बॉल 5 चेंडूचा खेळ झाला. स्कोर 2 गडी बाद 2. होय 2 धावा फलकावरती पार. बघा उमेश वाघ यांच्यासाठी तो चेंडू होता आणि बघितलं चेंडू पाठीमागे निघून जातोय. एका बाजूने विजय जाधव पालघर जिल्ह्याचा खेळाडू, दुसऱ्या बाजूने मीराबाईंचा खेळाडू. हुक करण्याचा प्रयत्न, काय चेंडू हाताळलेत रितेश यांनी. रितेशने वारंवार तेच दाखवले तुकाराम मांगेला. तेच दाखवले आणि तेच दाखवले. त्याच्यामुळे आता चर्चा चालली हा मॅच जिंकणार कोण. स्कोरबोर्ड वरती 2 गडी बाद 2. 12 चेंडूचा खेळ आहे. 12 चेंडू मध्ये इथून 24 करायचा. एक ब्रेक, ऐकूया गीत आणि येऊया मॅचच्या दिशेला. तुकाराम मांगेला मागच्या सामन्यामध्ये देखील आपण बघितलं शेवी 26 साठी हीच स्थिती होती आणि त्याच्यानंतर विजय जाधव यांनी ती खेळलेली ती मी म्हणे मोठी खेळी. त्याच्यानंतर बघितलं तर शेवी 26 विजय झाला होता. काय म्हणायचं आहे? नक्कीच आपण जसा उल्लेख केलाय आणि आता सर्व आशा अपेक्षा उम्मीद की किरण विजय जाधव आहे. गोलंदाजीसाठी ओमकार. ओमकार गोलंदाजीसाठी 12 चेंडू 24 धावांची आवश्यकता आहे. 12-24 1 डझन चेंडू 2 डझन धावा. स्ट्रायकर एंडला विजय जाधव. उम्मीद की किरण जागी है. कैलास कट करण्याचा प्रयत्न, काय सुरेख पहिला चेंडू हाताळलेला आहे. डॉटची शांत पाहायला मिळते. ओमकारने पहिला चेंडू डॉट हाताळलाय. तुकाराम पहिला कारण या ओमकारला पाहिलं याच मैदानावरती. कदाचित चुकत नसेल तर बोर शेतीवरनं आलेला खेळाडू आहे. त्याच्यामुळे या खेळाडूला आपण पाहिलंय मध्यरात्री पाहिलंय या खेळाडूला. तो आता गोलंदाजीसाठी आहे. एक कॅश प्राइज आलाय विजय जाधव साठी. एक कॅश प्राइज आलाय रजनीश पाटील यांच्याकडनं. लागोपाठचे 2 षटकार 1000 रुपये. तर दुसऱ्या टोकाला उमेश आहेत. उमेश साठी खास करून विलास सूर्यवंशी यांच्याकडनं लागोपाठच्या 3 सिक्सर साठी 500 रुपयाचा प्राइज आले. टोटल बडा नहीं है लेकिन ये बैटल बडा हो रहा है. नक्कीच मी म्हणेन टोटल आणि बॅटल, परंतु नक्कीच हे बॅटल रंगेल यात काही शंका नाही आहे. कारण रंगावाला तो सामना आहे. बघा कशा पद्धतीने चेंडू हाताळला होता. मात्र बघितला आपण तर जवळ चेंडू तो लँड झाला. अजूनही कडक असा सामना पाहायला मिळतोय. एका बाजूने भिवंडीचा गोलंदाज आहे, दुसऱ्या बाजूने पालघरचा खेळाडू आहे, तिसऱ्या बाजूने मीराबाईंदरचा खेळाडू आहे. तुकाराम मांगेला नाही तिन्ही संगम आहे. आखो टप्प्यात चेंडू होता. टॉप ऑफ द वॉल अप्पर कटचा फटका. चेंडू चालला बॉन्ड लाईन जवळ फील्ड केला जातोय. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. आज 30 खेळी आठवावी लागणार आहे. तोच खेळ विजय जाधवनं आठवावा लागणार आहे जो त्याने प्रेस्टिज ऑफ वाडाच्या गेम 2018ला या मैदानावरती केला होता. दुसऱ्या बाजूला ओमकारला 2023 ची ती फायनल त्यालाही ती आठवावी लागणार आहे. त्यामुळे मॅचला मजा येणार आहे. समीकरण आहे 9 चेंडू आणि धावा करायचे आहेत 22. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न बघायचा आहे. सिंगलच्या रूपाने धाव पूर्ण होते. एकच धाव मिळते या ठिकाणी. काय गोलंदाजी होते या ठिकाणी. अजूनही 21 धावेची गरज आहे सामन्याला जिंकण्यासाठी. 21 पाहिजे. 8 चेंडू 21. विलास सूर्यवंशीनं उमेश यांच्यासाठी कॅश प्राइज लावले. 3 सिक्सर साठी 500. रजनीश पाटील यांच्याकडनं लागोपाठच्या 2 षटकारांसाठी विजय जाधव 1000 रुपये. 2 चेंडू शिल्लक आहे. धावा आहे फलकावरती 5. हो पंचांचा बोट वर इस आउट. लेकिन बैटल बड़ा हो रहा है.
बॅटल बरा झालाय. उमेशला परतावा लागलाय. उमेश परतलाय माघारी आणि तिसरा विकेट, तिसरा गडी बाद झालाय. नक्कीच मोठा गडी बाद होतोय, मोठा गडी बाद होतोय. 5 वरती बघितलं आपण 3, 7 चेंडू शिल्लक आहेत. 21 धावांची अजूनही गरज आहे सामन्याला जिंकण्यासाठी. तुकाराम, प्रेक्षकांसाठी पोळीवर पडले तूप आणि या स्पर्धेमध्ये आलाय एक चांगला लुक पाहायला मिळतोय. चांगला लुक आहे. अजून एक कॅश प्राइज आलाय साई माऊली युट्यूब ग्रुप कडनं लागोपाठच्या 3 सिक्सर साठी 1000 रुपये. आता मॅच बघा, सेन्सेक्स वाढणार आहे. शेअर बाजार शुक्रवारी संध्याकाळी 5 नंतर बंद होतो, पण या मैदानावर तर शेअर बाजार नाही थांबणार. शेअर बाजार वाढणार, स्टॉक एक्सचेंज वाढणार, वर खाली होणार. हा मॅच पण जसा आपला ब्लड प्रेशर वर खाली 120, 130, 160 तसा हा वर खाली होणार. फक्त जास्त खाली आलं का टेन्शन येते, 80च्या खाली आलं का. तसा खेळ आहे. शेवटचा चेंडू आहे. धावा आहे, दाबरगावची पास, स्ट्रायकरला फलंदाज अभिनं पहिला मॅच जिंकला होता. आजच्या दिवसातील पहिला मॅच. शेवटच्या बॉलवरचा सिक्सर, षटकार. शेवटचा बॉल बॅटच्या कडेला लागलाय. विकेट. ओमकार विकेट गॉल. ओमकार साठी टाळ्या. काय षटक हाताळले, अप्रतिम षटक ओमकारनं हाताळले. अंडर प्रेशर, अंडर क्रुशियल मोमेंट, नाजूक परिस्थिती, संघाची थोडीशी नाजूक परिस्थिती होती, त्यावेळेला ओमकार धावलाय. मग प्रतिस्पर्धी शेवी 26 रिंगिंग बेल वाजले, अलार्म वाजलाय, धोक्याची घंटा वाजले. 6 चेंडू आहेत आणि 6 चेंडू मध्ये 21. काल रात्रीचा सुमार होता. रात्रीच्या वेळेला पाहिलं ना तर काल 8-17चा मॅच झालाय. आज सकाळी 6-15चा मॅच झालाय. 5-13चा मॅच झालाय. 6-21च्या मॅच साठी पहिले 3 चेंडू ज्याच्यावरती किमान 2 मोठे फटके. स्ट्राईकला कोण आहे? विजय जाधव स्ट्राईकला आहे. परंतु ज्या पद्धतीने 2 षटकामध्ये गोलंदाजी झाले ना, रितेश, ओमकार अप्रतिम. नौका गोलंदाज बंटी येतोय या ठिकाणी. 1-2 का 4 व्हायला पाहिजे, परंतु 4-2 का 1 नाही झाला पाहिजे. तुकाराम ना 1-2 का 4 और 4 और 6 भी चाहिए, त्याच्यामुळे ते पण पाहिजे. 1-2 का 4 + 6. 6 चेंडू 21 धावांची आवश्यकता आहे. पाठीमागे अक्षय कासार आहेत. बिहाइंड द विकेट 2 क्षेत्ररक्षक, शॉर्ट थर्डमॅन, अ शॉर्ट फाईन लेग, पॉइंट, एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ, मिड विकेट, स्क्वेअर लेग, फाईन लेग, एक शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहेत. 6 चेंडू 21 धावा. 6-21. पहिला चेंडू इज यूज षटकार. दिनेश पाटील यांनी लावलेला कॅश प्राइज. पहिला अगोदर होतो लागोपाठच्या 2 षटकारांसाठी 1000. आता लागोपाठच्या 3 सिक्सर साठी 1, 2, 3 3000. 3 सिक्सर साठी 3000. रणजिश पाटील बिलकुल. टायगर अभी भी जिंदा है ना. सही बघितलं तर विजय जाधव टायगर स्पोर्ट्सच्या नावाने भरपूर खेळलेत. बिलकुल आपने सही का. त्यावर टायगर जिंदा है. मॅच ही ऑन आहे. 5 चेंडूने बघितलं 15 धावांची अजूनही गरज आहे. काय सामना रंगलाय. षटकार पहिल्या चेंडू मध्ये आलाय. काय धोक्याची घंटा वाजली का तुकाराम मंगेला. 5 चेंडू 15. 5 त्रिक 15. 5-15. पुन्हा एकदा क्रॉस बॅट फटका गॅपमध्ये चेंडू चाललाय. फाटला केला जातोय. चेंडू रोखण्यामध्ये यशस्वी झाले आहेत. चांगले क्षेत्ररक्षण झाले. आता कहाणी येऊन ठेवले. 4 चेंडूचा खेळ आहे. 13 धावांची आवश्यकता आहे. बिलकुल सलमान खान वाला गाना. जिंदा है टायगर जिंदा है. दुसऱ्या बाजूला बंटी आहे. बंटीला माहिती आहे पुढचे 2
पुढचे 2 बॉल चांगले हाताळायचे आहेत. 4 बॉल 13ची मॅच. नक्कीच 4 चेंडू 13 धावेची गरज आहे सामन्याला जिंकण्यासाठी. दर्यान मासा आणि घरा भरोसा असा सामना तुकाराम मांगेला. नहीं कि पण भरोसा पण वेगळा है ना, कोणाचा तोडू नका, क्योंकि भरोसा वो स्टिकर है ना जो दूसरी बार पहले जैसा नहीं चिपकता. एकदा निघाला तर निघाला. त्याच्यामुळे विश्वास अविश्वास नेहमीच कायम ठेवा. ज्या विश्वास तुमचा दाखवलाय, ज्या विश्वासानं बंटीला हातामध्ये चेंडू दिलाय, त्यानेही तो विश्वास सार्थ ठरवायचा आहे. ज्या विश्वासानं विजय जाधव यांच्यावरती नजरा रोखल्यात, त्यालाही तो विश्वास सार्थ ठरवायचा आहे. आपली इनिंग, आपली पारी, आपली गोलंदाजी, आपली बॉलिंग टाईट करायची आहे. 4-13 4 चेंडू 13 धावांची आवश्यकता आहे. स्विंग अँड मिस 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 मिस. आता कहाणी आले. मी नेहमीच सांगतो, आता अशा वेळेला कैलास मी नेहमी सांगतो, बाबा काय होत नसेल तर एकदा 3-13 करून टाक. 3 बॉल 13 3 चेंडू 13 धावा. अजूनही प्रेक्षकांनी आपली जागा सोडलेली नाहीये, पण त्यांनी टाळ्या नाही वाजवल्या. टाळ्या वाजवायच्या त्यांना, कारण मॅच चांगला आहे. मॅच रफ अँड टफ आहे. प्रेक्षकांनो दाखवून द्या, वसई विरारचे प्रेक्षक वर्ग जो आला आहे अशा मॅचला बघण्यासाठी, अशा मॅचला प्रोत्साहन देण्यासाठी, अशा मॅचचा उत्साह वाढवण्यासाठी तुम्ही आलाय. 3 चेंडू 13 धावांची आवश्यकता आहे. नक्कीच युट्यूबवर देखील बघितलं तुकाराम मांगेला. 1900 ते 2000 प्रेक्षक वर्ग जवळ बघतोय या ठिकाणी. आणि थोडा मॅच थांबलाय, मॅच थोडासा थांबलाय. एकच गोष्ट आहे जी थांबणार नाहीये, एक गोष्ट आहे ती हॅलो हॅलो हॅलो. आता मॅच ऑन. मोमेंटम नावाची गोष्ट जी थांबणार नाहीये. मोमेंटम या बाजूने त्या बाजूला शिफ्ट व्हायला वेळ लागणार नाहीये. मोमेंटम हवा ती इकतर रहता है, दिखाई नहीं देता है, महसूस करने वाली चीज है. 3-13 मॅच. 3-13च्या मॅच समोर खेळाय. चेंडू जातो मिड विकेटच्या रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक फील्ड करतील, धाव घेतील. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. स्ट्राईक राखायचा तिथे विजय जाधव यांना, त्याकरता विकेट आलाय. आता कहाणी आले. 2-12 मॅचचा चढलाय पारा. येऊ द्या. 2-12 डीजे. पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने जाऊया. कैलास आहेत आमच्या जोडीनं. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतील. कारण काय मॅच चाललाय. सुपर सिक्स मधला मॅच. हाय व्होल्टेज ड्रामा, हाय व्होल्टेज मॅच मैदानावरती चाललाय. होय 2 चेंडू आणि 12 धावेची गरज आहे सामन्याला जिंकण्यासाठी. थांबलाय थोडासा वारा, परंतु धावा आहेत 12. धाव वारा पण मॅचचा चढलाय ना पारा पण चढलाय. मॅचचा पारा चढलाय. त्यावेळेला बघूया हा सिक्सर किंग विजय जाधव की बंटी. एक चांगला चेंडू. टेन्शन आहे. जब बढ़ रहा हो टेन्शन तो बढ़ना चाहिए. कॉन्ट्रीब्युशन देण्याची वेळ आले. 2 चेंडू 12 धावांची आवश्यकता आहे. म्हणून मी म्हटलं होतं ना, नका कुरतडणारा नेल बॅटिंग फिनिश आहे. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. दोन धावा येत आहेत. 1 चेंडू आणि 10 धावांची गरज. 1 चेंडू 10 धावांची आवश्यकता. म्हणून मी म्हटलं होतं ना कैलास, ज्यावेळेला मी म्हटलं हा मॅच नेल बेटिंग होऊ शकतं, नख कुरतडणारा होऊ शकतो, तसा मॅच झालाय. पण मॅच संपला नाहीये. शेवटचा 1 चेंडू हाताळायचा आहे. जोपर्यंत शेवटचा चेंडू, शेवटचा विकेट, शेवटची धाव, शेवटचा रन होत नाही तोपर्यंत सामना संपत नाही. शेवटचा चेंडू जोपर्यंत येत नाही तोपर्यंत सामना संपत नाहीये. शेवटचा बॉल आहे. शेवटचा चेंडू स्ट्राईक केलेला विजय जाधव आहे. 26चा पाठलाग. 26. शेवटचा बॉल. 1 चेंडू. पायावरचा चेंडू होता, फ्लिक केलाय, झेल टिपला गेलाय. चॅलेंजर इनटू द टॉप 3 मध्ये प्रवेश. अभिनंदन.
टॉप 3 मध्ये जाणारा चॅलेंजरचा संघ, पण तो शेवी 26 विजय जाधव. आपलाही खेळ अप्रतिम होता, जरी कमी पडले चांगला खेळ आपणही दाखवलाय, त्याच्यामुळे आपलंही कौतुक करायला हवं. आणि या स्पर्धेमध्ये हे टॉप 6 मध्ये आपण प्रवेश केलाय, अचिव्हमेंट आपली कमी नाही आहे. आणि चॅलेंजर म्हणजे शिवान स्पोर्ट चॅलेंजरला 2021 ला पाहिलं होतं आपण त्या टॉप 6 मध्ये, तिथून टॉप 3 मध्ये नव्हता आला, आज ते टॉप 3 मध्ये आलेत, त्याच्यामुळे मजा येणार आहे या मॅचला. पुढचा मॅच स्टार्ट होतोय. अक्षय 11 आणि त्याच्या समोर 40-11 चर्चगेट. कॉमेंट बॉक्स मध्ये हलकासा बदल होईल, झहीरभाई येतील आणि दुसऱ्या बाजूला आमचे वालीव येथील समर्थक मित्र संतोष चव्हाण हे देखील दाखल झाले आहेत, ते जॉईंट होतील. शुक्रिया तुकाराम सर जी. तमाम क्रिकेट प्रेमी, तमाम दर्शकों का एक बार फिर से हार्दिक स्वागत है. आप देख रहे सुपर 6 के ये मुकाबले. टॉप 3 में जाने वाली टीम चैलेंजर पहली बनी है. ये दूसरा मुकाबला. हमारे साथ कॉम बॉक्स में जुड़ रहे हैं हमारे संतोष चौहान, उनका करेंगे हार्दिक स्वागत. वालू का एक बुलंद आवाज. एक क्या मैच हुआ है दोस्तों, एक लाजवाब. और दो आवाज को आप गूंज रहे थे, सुन रहे थे, वह आवाजों ने इस मैच में जी जान लगा दी. और दोस्तों ये क्रिकेट का खेल है. आइए सुनते अगली